जय शिवराय मित्रांनो, मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ, ती म्हणजे महालक्ष्मीगड डहाणू। मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी 2025 आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसतोय तो अहमदाबाद हायवे। आम्ही विरारहून निघालो होतो। महालक्ष्मी डोंगरावर जायला रस्ता हा पायथ्याशी असलेल्या मंदिराच्या बाजूने जातो। मित्रांनो, भारतात अनेक प्राचीन देवी मंदिरे आहेत, तसेच महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। त्यापैकी एक आहे डहाणूची महालक्ष्मी देवी। मित्रांनो, आपल्याला जर डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी यायचं असेल तर पालघरमधील डहाणूजवळ डहाणू रोड रेल्वे स्टेशन आहे। मुंबईवरून डहाणू येथे जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत। तसेच डहाणू स्टेशनवरून आपण रिक्षाच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहोचू शकता। मित्रांनो, महालक्ष्मी देवस्थानाबद्दल सांगायचे झालं तर या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून पुढे 15 दिवस चालते। या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात। या महालक्ष्मीच्या देवीच्या यात्रेच्या काळात विविध धार्मिक विधी उत्सव येथे पार पडतात। चैत्र पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता पुजारी ध्वज आणि पूजेचे साहित्य घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून वर डोंगरावर धावत जातो। तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकला जातो। या श्री महालक्ष्मी देवीच्या आख्यायिकेनुसार असे म्हणतात की महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्या वेळी देवीच्या गडावर जात असताना तिच्या पोटात कळा आल्या आणि तिला डोंगरावर जाण्याचा पुढचा मार्ग चालणे कठीण झाले। देवीचे दर्शन होणार नाही म्हणून तिने देवीकडे दया याचना केली। त्यावेळी देवीने दृष्टांत देऊन सांगितले की मी गडाच्या पायथ्याशी आहे, तेथे तू दर्शनाला ये। त्या गरोदर मातेला गडाच्या पायथ्याजवळ देवीच्या मूर्तीचे दर्शन झाले। या मंदिरात महालक्ष्मी, गणपती, अंबामाता, राम लक्ष्मण, सीताराम, सरस्वती, हनुमान आणि शंकराची पिंडी आहे। तसेच या गाभाऱ्याच्या एका बाजूला एक लहान गुफा आहे। या गुहेचा आकार हा खूपच लहान आहे, त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जाताना सरपटत जावे लागेल। मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, या महालक्ष्मी गडावर येण्यासाठी 2 वाटा आहेत। एक म्हणजे आपण जेव्हा डहाणू रेल्वे स्टेशनवरून याल तेव्हा आपल्याला पायरीची वाट लागेल, आणि दुसरी वाट म्हणजे अहमदाबाद हायवेवर असलेलं महालक्ष्मीचं मंदिर, तिथे बाजूला असलेल्या गावातून जाणारी पायवाट ही डोंगरावर जाते। ह्या मंदिराच्या देवीच्या तलघरात किचन म्हणजे स्वयंपाक रूम आहे। व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असतील हे जेवण बनवण्याचं साहित्य। येथे देवीच्या नावावर भंडारा केला जातो आणि फार भाविक येथे जेवून जातात। व्हिडिओमध्ये दिसणारी इमारत ही 5 माळ्याची आहे। मित्रांनो, प्रत्येक वर्षी येथे फाल्गुन वद्य अष्टमीपासून ते चैत्र वद्य अष्टमीपर्यंत येथे 15 दिवस यात्रा उत्सव भरतो। या यात्रेला महालक्ष्मी यात्रा असेही म्हणतात। ही यात्रा खूप भव्य असते। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यात्रा परिसरातील सर्व जागेची स्वच्छता करण्यात येते। महालक्ष्मी यात्रेसाठी दरवर्षी 1.5 ते 2 लाख भाविक येतात। मित्रांनो, ह्या यात्रेत फिरायला खूप जास्त मजा येते, त्यामुळे एकदा तरी आपण या यात्रेत सहभागी व्हा। तसेच भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात पितृबारस हा सण साजरा केला जातो। त्या दिवशी सुद्धा मंदिरात एका दिवसाची यात्रा भरते। मित्रांनो, आज
19 फेब्रुवारी 2025 आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ह्या निमित्ताने आम्ही आज ह्या महालक्ष्मी गडाला भेट दिली। मित्रांनो, आमचा महालक्ष्मी देवीचा डोंगर हा पूर्णतः बघून झाला आहे। तत्पूर्वी मी आपली रजा घेतोय। मित्रांनो, मी दिलेली माहिती आणि श्री महालक्ष्मी देवीबद्दल सांगितलेली कथा आपणास आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।